या आरोग्याच्या प्रश्नात आजच्या शिबिराच्या निमित्तानं एखाद्या जरी गरजू रुग्णाला दुर्दैवाने आम्ही म्हणतोय कुणाला काही सापडू नये, परंतु जर एखाद्या आमच्या माता भगिनीला असेल, बालकाला असेल काही आजार सापडला आणि त्याच्यावर जर आम्ही मार्गदर्शन उपचार करू शकलो तर खऱ्या अर्थाने भगवान बाबांच्या चरणी आमची आरोग्य सेवा रूपी चरणी त्यांचे अर्पण केली जाईल असं मनोगत, असं मला कमी शब्दात भावना मांडावीशी वाटतं. अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त जो काही गुरुवारी नामदेव शास्त्री महाराजांच्या आदेशाने आमच्या मालेवाडी येथे जो हरिनाम सप्ताह चालू आहे त्यामध्ये आम्ही देवनाथ फाउंडेशन व चाइल्ड केअर हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संयुक्त उद्यमाने या ऊसतोडणी कामगार असलेल्या महिला माता भगिनी तसेच त्यांचे असलेले बालक यांच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. खऱ्या अर्थाने आज आपण पुरुषांची तपासणी याच्यामध्ये ठेवलेली नाही, कारण जेव्हा ही लोक आमची माता भगिनी स्थलांतरित होतात ऊसतोडणी जायला त्यावेळी त्या अनेक प्रकारचे आजार घेऊन जातात. विशेषतः मला खेदाने सांगा वाटतं की ज्या 6वी-7वीला मुली त्यांच्या इथं असतात त्यांचा ते लवकर विवाह करतात, कारण का तर इथे असलेली असुरक्षित भावना आणि हे दुष्टचक्र कुपोषित माता, कुपोषित जन्माला घातलेली त्यांची मुलं, अशी एक कुपोषित पिढी तयार होण्याचं जे हे संक्रमण आहे याला जर आपल्याला कुठं पायबंद घालायचं असेल तर आपल्याकडून सशक्त माता, सशक्त बालकं जर आपण निर्माण करू शकलो तर खऱ्या अर्थाने या ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्यात काहीतरी करण्याची जी आपली इच्छा आहे हा खूप मोठा विषय आहे. परंतु आम्ही छोटासा प्रयत्न करतो आमच्या मनाने, खारीचा वाटा आम्ही उचलू इच्छितो की ज्या काही आमच्या मालेवाडीमधील ज्यांचे एज बी कमी असेल, ज्यांना पिशव्यांचे काही आजार असतील किंवा ज्यांना ब्रेस्ट स्तनांचे काही आजार असतील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नगरवरून डॉक्टर प्रियंका शिरसाट या प्रसिद्ध सुरतज्ञ आहेत. तसेच पालकांसाठी डॉक्टर उज्ज्वला शिरसाट ज्या चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या संचालिका आहेत त्या आज आल्यात. मला आनंद याचा होतो की खूप कमी वेळेमध्ये मालेवाडीकर आपली जी बालकं आहेत ऊसतोडणी कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, यातला एखाद्या जरी स्त्री असेल, बालक असेल, दुर्दैवानं प्रियंका शिरसाट इथे मालेवाडी इथे अखंड हरिनाम सप्ताह जो आयोजित केलेला आहे तर देवनाथ फाउंडेशन आणि चाइल्ड केअर हॉस्पिटल यांच्या वतीने आपण ज्या ग्रामस्थ महिला आहेत, ऊसतोडणी कामगार महिला, माता भगिनी तसेच किशोरवयीन मुली यांच्यासाठी आपण फ्री हेल्थ चेकअप आयोजित केलेला आहे. तर इथे मोठ्या संख्येने माता भगिनी सगळ्या उपस्थित झालेल्या आहेत. तर आपण त्यांचा फ्री चेकअप करतो आणि त्यांना मेडिकल ॲडवाईस देतो. तसेच त्यांना बाकी काही त्यांना प्रॉब्लेम असतील मासिक पाळीचे, गर्भाशयाचे कॅन्सर, स्तनांचे कॅन्सर याविषयी काही प्रॉब्लेम असतील त्यांनी ते मला विचारलेले आहेत किंवा आता पुढे जर पेशंट थांबले ते विचारतील आणि मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करेन. धन्यवाद. मी डॉक्टर उज्ज्वला शिरसाट आज मालेवाडी येथे आपल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने जो सप्ताह आयोजित केलेला होता तर त्यामध्ये देवनाथ फाउंडेशन आणि चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या वतीने मोफत तपासणी शिबिर आपण आयोजित केलं होतं. यामध्ये ऊसतोडणी कामगार ज्या माता भगिनी आहेत तसेच लहान बालकांसाठी आपण येथे मोफत तपासणी शिबिर करत आहोत. या शिबिरामध्ये ज्या मुलांना रक्त कमी आहे, तसेच काही मुलांना शाळेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कमी आहे किंवा ज्या स्त्रिया आहेत, आपल्या माता भगिनी आहेत ज्यांना गर्भाशयाचा काही प्रॉब्लेम आहे, तसेच मासिक पाळीचा काही प्रॉब्लेम आहे, यामध्ये मी डॉक्टर उज्ज्वला शिरसाट आणि डॉक्टर प्रियंका शिरसाट आम्ही स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञ मिळून हा आपला आजचा तपासणी शिबिराचा सोहळा इथे करत आहोत. आपल्या ज्या ऊसतोडणी महिला आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचदा त्यांचं कायम स्थलांतर होत असतं, त्यामुळे त्यांचं व्यवस्थित जे शरीराला गरजेचे घटक आहेत ते मिळत नाही. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांनी त्यांच्या मुलांना निरोगी आयुष्य देण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी सुद्धा मार्गदर्शन या आजच्या तपासणी शिबिरामध्ये आपण केलेलं आहे. चाइल्ड केअर हॉस्पिटल हे सदैव आपल्या लहान मुलांच्या अथक कायम त्यांच्यासाठी परिश्रम घेणार आहे. इथे अतिदक्षता विभाग तसंच लहान मुलांचं NICU, PICU, लहान मुलांना झटके येत असतील तर त्यावरचे उपचार हे सर्व आपल्याला नगर येथील चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात करण्यात येणार आहे. आज या सगळ्या गावकऱ्यांनी ऊसतोडणी कामगारांच्या महिलांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतला. असेच सोहळे, असेच तपासणी शिबिर, असंच आपण ज्यावेळेस एखादं सप्ताह करतो तर तो सप्ताहाचा मला वाटतं खऱ्या अर्थाने उद्देश इथं सार्थ होत आहे. कारण या उद्देशासाठी आपण ज्यावेळेस मुलांना निरोगी ठेवायचं म्हणतो, माता भगिनींना निरोगी ठेवायचं म्हणतो, आपल्या संतांची शिकवण इथे आपण पाळत आहोत आणि गावकऱ्यांमध्ये ही जी जनजागृती झाली त्याबद्दल मी मालेवाडी येथील सर्व गावकऱ्यांना